महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या जागा चर्चेत होत्या ना, त्यातला एक मतदारसंघ आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ। वेगवेगळ्या कारणांनी इथली निवडणूक गाजली। विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे दर्यापूर मतदारसंघातले आमदार बळवंत वानखेडे यांच्यात मुख्य लढत झाली। नेमकं काय वाटतं या मतदारसंघातल्या जाणकारांना? त्यांचा अंदाज काय आहे? निवडणुकांमधले कळीचे मुद्दे काय राहिले? जातीय राजकीय समीकरण काय आहेत? कसं ढवळून निघालं? हे सगळं क्षेत्र हा मतदारसंघ जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आटोपलेली आहे। आता खरं तर वाट आहे ती 4 जूनला कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून येणार याची। मात्र या दरम्यान आता आराखडे बांधले जात आहे की हा उमेदवार आघाडीवर आहे, हा उमेदवार पिछाडीवर आहे, या उमेदवाराला वाढलेल्या टक्केवारीचा फायदा होणार आहे। माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील नामवंत पत्रकार आहेत, त्या पत्रकार मंडळीसोबत आपण चर्चा करणार आहोत। आपण पाहू शकतो की माझ्यासोबत अमरावती शहरातील हे सगळे जिल्ह्यातील हे ज्येष्ठ पत्रकार आहेत। आपण यांना सुरुवातीला विचारूया, हो मला सांगा, अमरावती जिल्ह्यात सध्या आता निवडणूक आटोपलेली आहे आणि कोण उमेदवार तुम्हाला वाटते आघाडीवर आहे आणि का बरं वाटते? माझ्या मते या अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे आघाडीवर आहेत आणि त्याचं सरळ समीकरण असं आहे की अमरावती जिल्ह्यात दलित आणि मुस्लिम यांचं जे मतदान आहे हे 90% झालेलं आहे आणि 90% मतदानापैकी 80% मतदान हे फक्त आणि फक्त पंजा या चिन्हावर गेलेलं आहे। त्याच्यामुळं सरळ गणित आहे की 3 ते 3.5 लाख मतदान जे आहे हे काँग्रेसकडे वळताना या निवडणुकीत दिसत आहे। त्याच्याशिवाय उबाठा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं मतदान जरी तुम्ही 2-2.5 लाख धरलं या अमरावती लोकसभा मतदारसंघात, तर कॅल्क्युलेशन 5.5 लाखच्या घरात जाते आणि 5.5 लाख जो उमेदवार या मतदारसंघात मतदान घेईल तो उमेदवार या निवडणुकीत विजयी होईल। माझ्या मते या मतदारसंघात 3.3 लाख मतदान हे दलित आणि मुस्लिमांचं जे आहे हे निव्वळ काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेलं आहे। त्याच्याशिवाय जवळपास 2.5 लाखाचं मतदान हे शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3 पक्षाचं जवळपास 2.5 लाखाचं मतदान, म्हणजे 1 लाख त्यात शिवसेना, क्लिअर कट शिवसेना आणि 1.5 लाख हे काँग्रेसचं मतदान जे अँटी भाजप आहे आणि अँटी राणा आहे, हे 1.5 लाख, किमान 1.5 लाख वरच असेल परंतु किमान 1.5 लाख असं 5.5 लाखाचं मतदान हे काँग्रेसच्या पारड्यात जाताना दिसते आहे आणि त्या अनुषंगाने इथे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयाची शक्यता चित्र असं समोर दिसत आहे। निश्चितच भाऊ मला सांगा की आता गोपाल भाऊंनी सांगितलं की काँग्रेसचे उमेदवार जे ते या ठिकाणी प्रबळ दावा करत आहे। मात्र गेल्या वेळी नवनीत राणा या विद्यमान खासदार होत्या, त्या पिछाडीवर का जात आहे? का वाटतं तुम्हाला नेमकं? नाही, पिछाडीवर असण्याचं काही कारण नाही आहे। फाईट दोन्ही उमेदवारांमध्ये तगडी आहे आणि जे कॅल्क्युलेशन सांगितले जात आहेत त्या कॅल्क्युलेशननुसार टर्नआउट झालेला आहे असं गृहीत धरण्याचं काही कारण नाही। दुसरा मुद्दा असा आहे का नवनीत राणा गेल्या वर्षी 5.25 लाख मतं घेऊन निवडून आलेल्या होत्या। जर आत्ताच्या याच्यानुसार जरी आपण पाहिलं का त्या भाजपकडून लढलेल्या आहे आणि मुस्लिमांचे वोट जरी कमी झालेले असतील तर ते वोट मायनस झाल्यानंतर दुसरं हिंदुत्ववादी वोट त्यांच्या बाजूनी निश्चितपणे आलेला आहे। त्यामुळे फाईट आहे, म्हणजे एकतर्फी मुकाबला अजिबात नाही आहे। फाईट होईल, संघर्ष मोठा आहे। त्यामुळे जोही कोणता उमेदवार निवडून येईल त्याचं निवडून येण्याचं अंतर हे 50-60 हजाराच्या आसपास आहे। निश्चितच निवडून येण्याचं मतदाराचं उमेदवाराचं जे प्रमाण आहे ते 50 ते 60 हजाराच्या फरकानं म्हटलं। भाऊ मला सांगा, अमरावतीचं जातीय समीकरण जर आपण बघितलं तर जातीय समीकरणाचा हा जो फायदा आहे हा नेमका कुणाला होईल, कुणाला फटका बसेल? जातीय समीकरणाचा फायदा हा कधीतरी एकाच उमेदवाराला होतो असं होत नाही। ज्याची जात ज्याच्याकडे वळते त्याच्याकडे होते। पण आता उमेदवाराची जात आणि मतदारांची जात अशा पद्धतीचं जर समीकरण आपण या मतदारसंघाशी जोडतो म्हटलं तर ते या मतदारसंघाला यासाठी लागू होत नाही की नवनीत राणा सध्याच्या आपल्या एक्झिस्टिंग खासदार आहेत, ज्या जातीचं प्रतिनिधित्व त्या करतात त्या जातीनं त्यांना पूर्णतः साथ दिली असं गेल्या वेळेलाही झालं नाही। एक तर आंतरजातीय विवाह असल्यामुळे पतीची जात वेगळी, त्यांची जात वेगळी आहे। त्याच्यामुळे जातीय समीकरणाचा जो काय फायदा व्हावा अशा पद्धतीने जी काही रचना केली जाते ती यावेळेलाही प्रचारामध्ये झालेली नव्हती आणि कमी अधिक प्रमाणात ग्रामीणमध्ये तशा पद्धतीचा एकंदरीत प्रभाव असतो जातीचा, हा आपला हात तुपला म्हणून। तर काँग्रेसच्या उमेदवार ज्या जातीचे आहेत त्यांनीही त्यांच्या पद्धतीनं प्रचार केला, पण त्याच्यामध्येही विभागणी मोठ्या प्रमाणात होती। त्याच्यामुळं
जातीचा फायदा कुण्या एका उमेदवाराला झाला असं या ठिकाणी बिलकुल म्हणता येत नाही. पण ढोबळमानाने जे चित्र समोर आलेलं आहे किंवा वेगवेगळ्या मतदारसंघातून जे काही फीडबॅक आम्हाला मिळतो आहे आमच्या वार्ताहरांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, तो फीडबॅक असं सांगतो की दोनही उमेदवार शेवटच्या आठवड्यामध्ये अत्यंत तुल्य वेळ होते. त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार. जरी भाजपची तिकीट असल्यामुळे नवनीत राणा मग गेल्या वेळेचा अपक्ष यावेळेला भाजपचा झाल्यामुळे त्यांच्या वतीने काही मतं वाढलीच असं सांगितलं जात असलं तरी त्याच वेळेला एक मोठा वर्ग अपक्ष म्हणून जो त्यांच्या साथीला होता गेल्या वेळेला, तो यावेळेला त्यांच्यासोबत नव्हता. तर तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळं संतुलन झालं असलं त्यांचं मतदानाच्या संदर्भात, तर इकडे काँग्रेसचा उमेदवारही बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचं चिन्हच या मतदारसंघामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे जी काही मांडणी काही वर्षामध्ये झाली आणि ते सगळं उट्ट भरून काढायचं यावेळेला काँग्रेसचा पंजा आपल्या हातात आलेला असल्यामुळे अशा पद्धतीची जी काही पक्षातर्फे मांडणी झाली त्याचाही फायदा त्या उमेदवाराला होणार आहे. त्याच्यामुळे तुल्यबळ असल्यामुळे नेमका हाच या मतदारसंघात विजयी होतो असं या तरी क्षणाला तुम्हाला आघाडीवर कोण वाटते सध्याच्या परिस्थितीत? त्यामुळे अटीतटीची अशा प्रकारची लढत होईल. पाहूयात अमरावतीचा एक्झिट पोल नेमका काय येतोय ते. अर्थात याकरता तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. बरोबर आणखीन 35 ते 40 मिनिटात महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा एक्झॅक्ट एक्झिट पोल फक्त न्यूज 18 लोकमतवर. एक छोटासा